हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, आपण आलेलो आहे वुमन्स वर्ल्ड कप फायनल मॅचला. येस 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 आम्ही आलेलो आहे DY पाटील स्टेडियमला. वुमन्स वर्ल्ड कप फायनल मॅच तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या जे वुमन्स आहे त्या फायनल मॅचला पोहोचलेलं आहे. आणि आपलं हे एक मोठं ड्रीम होतं वर्ल्ड कप मॅचची फायनल लाईव्ह जाऊन बघायचं, ग्राउंडमध्ये जाऊन. आणि गेस वॉट, आपण आज आलेलो आहे मेन्सची नाही तर वुमन्सची सही. आपल्याला माहिती आहे विराट खेले या स्मृती जितेगा तो इंडिया ही. सो आज आपण पूर्ण मॅचचे हायलाइट्स, कसं मी आलो आहे, काय करणार आहे, सगळं तुम्हाला दाखवणार आहे. स्टे ट्यून. सो आम्ही लोकलने तिथे पोहोचलो होतो स्टेडियम जवळ. जरी पाऊस होता तरी लोकांमधला उत्साह काही कमी झालेला नव्हता आणि त्याच उत्साहाने सगळेजण स्टेडियमच्या दिशेने चालत जात होते, कारण त्यांना विश्वास होता की मॅच आज होणार आहे आणि ती पण खूप मेमोरेबल मॅच होणार आहे. त्यामुळे सगळ्यांचा उत्साह अगदी शिगेला होता. आणि आपल्या वुमन्स टीमने जे काही केलं होतं सेमीफायनलमध्ये, कारण येस, वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला हरवणं हे ऑलमोस्ट अशक्य गोष्ट होती, जी करून दाखवली होती. आणि त्यामुळे सगळ्यांमध्येच जो उत्साह होता, जो खूप वाढलेला होता, सगळ्यांमध्येच त्या वर्ल्ड कप बद्दलची जी इच्छा होती ती खूप वाढलेली होती. आणि त्यामुळे गॅरंटी होती की पूर्ण स्टेडियम कचाकच भरणार आहे. पण सुरुवातीला 2 तास पावसाने थोडंसं डिसअपॉइंटमेंट केलं होतं. पण मी बघत होतो स्टेडियममध्ये की कोणाचाच उत्साह कमी झालेला नव्हता. लोक शेवटपर्यंत वाट बघत होते, कारण त्यांना विश्वास होता की पाऊस थांबेल आणि मॅच सुरू होईल. आणि जसाही लोकांचा विश्वास होता, अगदी सेम तसंच झालं. बरोबर 2 तासांनी का होईना मॅच सुरू झाली. पाऊस थांबला, कव्हर्स हटले, लोकांमध्ये खूप आनंद पसरला. जेव्हा कव्हर्स बाजूला होत होते तेव्हा लोकांमध्ये जबरदस्त आनंद हा दिसून येत होता. आणि मी जेव्हा ते लोकांना झेंडे, फ्लॅग ऑफ इकडे तिकडे करताना बघत होतो, ती एनर्जी बघत होतो, बाप रे बाप. म्हणजे खरंच तिथे सगळे असं वाटतच नव्हतं की हे वुमेन्स वर्ल्ड कपसाठी चाललंय ते. कारण आपल्या देशात जिथे क्रिकेटला एक स्पोर्ट्स म्हणून नाही, ते एक धर्म म्हणून ओळखलं जातं, त्या देशात मेन्स वर्ल्ड कपसाठी तुम्ही बघितलेलं आहे की सगळेजण अगदी रस्त्यावर येतात. अगदी तसाच काहीतरी माहोल, तशीच काहीतरी लाईटनिंग एनर्जी त्या दिवशी मला स्टेडियममध्ये बघायला मिळत होती. आणि येस, फायनली मॅच होणार होती. राष्ट्रगीत झाले दोघं देशांचे. टॉस झाला आणि साऊथ आफ्रिकाने टॉस जिंकून बॉलिंग घेतली. त्यामुळे हा जो कॉन्टेक्स्ट होणार होता तो खूप अफलातून होणार होता. आणि येस, आपण खूप साऱ्या IPL मॅचेस याआधी बघितलेल्या आहे ग्राउंडमध्ये. पण मित्रांनो, खरंच सांगतो, वर्ल्ड कप फायनल इज वर्ल्ड कप फायनल. कुठलीच मॅचचा एक्सपिरियन्स ह्या मॅचला मॅच करू शकत नाहीये. खरंच काय वाइब्स, काय ते व्हायब्रेशन, काय ती एनर्जी, जबरदस्त एकदम. पूर्ण असा ब्लू ओशियन पूर्ण स्टेडियममध्ये दिसत होता. आणि खरंच आपल्या मुलींनी जे काही प्रदर्शन केलेलं आहे, जे काही खेळलेले आहेत, त्या हॅट्स ऑफ. बॅटिंग, फिल्डिंग, बॉलिंग सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये 1 नंबर. आणि प्रेक्षक अतिशय तिथे आनंद लुटत होते, वेव्स फॉर्मेशन करत होते. पूर्णपणे अतिशय उत्साहाचं वातावरण. वर्ल्ड कपचा एक्सपिरियन्स बेस्ट. म्हणजे ज्यांनी मिस केला त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही बघू शकतायत की काय एक्सपिरियन्स होता यार तो. म्हणजे खरंच माझ्याकडे शब्द कमी पडतील ते सांगण्यासाठी. आणि जेव्हा इनिंग्स ब्रेक होणार होता तेव्हा अनाउन्समेंट झाली की आमच्यासाठी एक सरप्राईज परफॉर्मन्स आहे. आणि तो परफॉर्मन्स सुद्धा झाला. तो परफॉर्मन्स होता नन अदर दॅन सुनिधी चौहान यांचा. येस, त्यांनीच राष्ट्रगीत सुद्धा म्हटलं होतं जेव्हा इंडियाचं राष्ट्रगीताची वेळ झाली होती. आणि येस, त्यांचाच अगदी रॉकिंग परफॉर्मन्स. त्या परफॉर्मन्स सोबत जे लाईटनिंग, जे फटाके आम्ही बघितले, जे दृश्य आम्ही बघितले, बाप रे बाप. जो लेझर शो आम्ही बघितला आहे, जो ड्रोन कॅमेरा शो आम्ही बघितलेला आहे, अविस्मरणीय. म्हणजे
ते 30-40 मिनिट्स इतके सुंदर होते, इतके पॉवर पॅक होते. असं वाटत होतं की खूप 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 मोठा आणि ग्रँड इव्हेंटला आपण आलेलो आहे. अगदी सेम लेवलची फिलिंग तिथे आम्हाला येत होती. माय गुडनेस, म्हणजे ते बघून अगदी डोळ्याचे पारणे फेडले असंच मी म्हणेल. खूप सुंदर. जे काही बघितलं, जे काही अनुभवलं, याला खरंच माझ्याकडे शब्द नाहीये. आणि आयुष्यभरासाठी ही मेमरी क्रिएट झालेली आहे. आयुष्यभर हे लक्षात राहील की जेव्हा इंडियात वर्ल्ड कप होता, इंडियन टीम, आपली इंडियन वुमन्स टीम फायनलला पोहोचली होती वर्सेस साऊथ आफ्रिका. आणि ते आपण जेव्हा लाईव्ह बघितलं स्टेडियममध्ये जाऊन, आणि तिथे ज्या लेवलचे हे सेलिब्रेशन आम्ही बघितलं, माय गॉड, सगळं आम्ही ते डोळ्यात साचवून आणलेलं आहे. आणि तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. पण मुलींनी जे काही करून दाखवलंय, माझ्याकडे खरंच शब्द नाहीये. कारण सिरीजमध्ये आपण बघितलं होतं, खूप क्लोज मॅचेस झाल्या होत्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका सोबत. आणि त्यानंतर जो कमबॅक, जो फाईट बॅक केलेला आहे, म्हणजे इथून पुढची जी काही पिढी आहे ती सुधरून जाईल. इथून पुढची जी काही वुमेन्स क्रिकेटचं भविष्य आहे ते खूप खूप नेक्स्ट लेवलला चाललं जाणार आहे. येणाऱ्या सगळ्याच मुलींसाठी खूप खूप मोठे मोठे ऑपॉर्च्युनिटीचे दरवाजे ओपन झालेले आहेत. बेस्ट डे ऑफ माय लाईफ. काय एन्जॉय केलाय आम्ही तो दिवस, खरंच सांगतो. बेस्ट बेस्ट आणि बेस्ट. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही बघा की काय काय ग्लिम्सेस आहे, काय काय मजाक आम्ही केलेली आहे त्या वर्ल्ड कप फायनल मॅचमध्ये. शेवटपर्यंत एनर्जी बघा आणि मग कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. शेवटपर्यंत बघा, आता थोडाच राहिलेला आहे व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप टीम. थँक्यू ICC. Thank you BCCI for this awesome match experience. It was one of the memorable experience we had. Thank you.